Welcome students. Today we are going to learn passive voice of interrogative sentence. अर्थात change the voice. यामधील दुसरा भाग इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. म्हणजेच प्रश्नार्थक वाक्याचे पॅसिव्हाइज करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हॉइस कसं करायचं, हाऊ टू चेंज द व्हॉइस, आणि त्यात असर्टिव्ह सेंटेन्स व्हॉइस पाहिल्यानंतर दुसरा भाग वाक्याचा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थक वाक्य. आपण जर प्रश्नार्थक वाक्याची व्याख्या जर केली की सेंटेन्स दॅट ask a question is called an interrogative sentence. प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात कशी होते, प्रश्न किती प्रकारचे असतात, प्रश्न का विचारला जातो, या सगळ्यांची उत्तर आपण पाहिजे. म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी तयार केल्या जाणाऱ्या किंवा विचारल्या जाणाऱ्या वाक्याच्या प्रकारास प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात. प्रश्न ही दोन प्रकारची आहेत. तसं पाहिजे तर मग क्वेश्चन टॅग असेल, रिटॉरिकल क्वेश्चन्स असेल, वेगळं. परंतु इथे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये मूळ प्रश्नाचे प्रकार दोन. त्यामध्ये पहिला जो आहे प्रकार तो आहे WH क्वेश्चन. WH क्वेश्चन आपण पाहिला की WH क्वेश्चन म्हणजे WH शब्दाने सुरुवात झालेला प्रश्न. आणि WH क्वेश्चनचं पॅसिव्हाइज कसं करायचं हे अगोदर आपण पाहूया. हाऊ टू टर्न द पॅसिव्हाइज और ऍक्टिव्हाइज टू पॅसिव्हाइज विथ अ WH क्वेश्चन. मग WH क्वेश्चन सोबत किंवा WH क्वेश्चनचं पॅसिव्हाइज कसं करायचं यासाठी छोटे छोटे नियम आहेत. पहिला नियम अगोदर वाक्य आपण फॉर एक्झाम्पल पाहूया. तर एक्झाम्पल मध्ये आपण एक घेऊ, व्हाय डू यू टीच हिम. म्हणजे या प्रश्नाला जर आपण थोडस वाक्याच्या रूपामध्ये जर पाहिलं तर हा WH वर्ड आहे व्हाय. इथे हेल्पिंग वर्ब आहे, हा कर्ता आहे, हे वर्ब आहे आणि हे ऑब्जेक्ट आहे. म्हणजे S प्लस V प्लस O हे हेल्पिंग वर्ब आहे, हे WH वर्ड आहे. आणि शेवटी या प्रश्न म्हणजे प्रश्नाचा शेवट हा प्रश्नार्थक चिन्हाने होतो, जसा असर्टिव्ह सेंटेन्सचा शेवट फुल स्टॉपने होतो, विराम चिन्हामध्ये. आणि म्हणून प्रश्नार्थक वाक्याचे पॅसिव्हाइज करत असताना पहिल्यांदा जो WH शब्द दिला आहे तो जशास तसा लिहावा. पहिला नियम, rewrite the WH word first that mentioned in our question. Second rule, we have to find out helping verb and the tense of main sentence, मूळ वाक्याचा काळ. त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर वर्ब आणि ऑब्जेक्ट. आता एक प्रश्न कसा आहे हे आपल्याला लक्षात आलं. आता पुन्हा आपण नियमाकडे वळा. आफ्टर फाइंडिंग आउट सब्जेक्ट, वर्ब and object, in each sentence, the first rule, in each sentence object turn into place of subject while turning active voice
एंटो पॅशिव्हाइस. म्हणजे पॅशिव्हाइस मध्ये ऍक्टिव्हाइस बदलत असताना नियमानुसार कर्माला कर्त्याच्या जागी घ्यावे, आपला पहिला नियम. मग WH क्वेश्चनची पॅशिव्हाइस करत असताना पहिल्यांदा दिलेला WH वर जशाला तसा घ्या, त्यात काही बदल करता येईल. दुसरा नियम वाक्याचा काळ ओळखा, पुन्हा वाक्यातील कर्म ओळखा आणि कर्माला अनुसरून काळ बदलाच्या नियमानुसार सहाय्यकारी क्रियापद घ्या. आता इथं कर्माला अनुसरून कर्म कोणतं आहे? हिम. लक्षात ठेवा, कोणताही कर्ता हा कर्त्याच्या ठिकाणी प्रथमा विभक्तीत असतो आणि कर्माच्या ठिकाणी तो द्वितीय विभक्तीत असतो. कर्त्याच्या ठिकाणी प्रथमा आणि कर्माच्या ठिकाणी द्वितीय. मग इथे द्वितीय आहे, ऑब्जेक्ट जी आहे द्वितीय विभक्ती, कारण हिमची प्रथमा काय आहे? ही. म्हणून आपल्याला इथे ही येईल. लक्षात ठेवा, इथे हिम आहे, आपल्याला काय घ्यावं लागेल? इथे ही घ्यावं लागेल. मग आता ही या कर्त्याला अनुसरून इकडे सहाय्यकारी क्रियापद सिंपल प्रेझेंट टेन्सचं डू आहे. आपण नियमामध्ये ऑलरेडी पाहिलेलेच आहे की सिंपल प्रेझेंट टेन्स टर्न इनटू प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअसची सहाय्यकारी क्रियापदे बदलायची. कोणती सहाय्यकारी क्रियापदे प्रेझेंट कंटिन्युअसची? एम किंवा इज किंवा आर. मग ह्या ही या कर्त्याला काय सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागेल? वाय इज. त्यानंतर कर्ता हे म्हणजे ही इथे आलं, वाय इज ही. ती जे वर्ब आहे त्याचं तिसरं टीज्ड. वाय इज ही टीज्ड बाय यू. यूची द्वितीय. शेवटी प्रश्नार्थक चिन्ह तसं ठेवायचं, ते करायचं. म्हणजे प्रश्न काय झाला? वाय इज ही टीज्ड बाय यू. वाक्याचा अर्थ जर पाहिला तर कसं होतं लक्षात ठेवा. वाय डू यू टीज हिम? सर म्हणतो आपण, तू त्याला काय चिडवतोस? म्हणजेच ऍक्टिव्हाइस म्हणजे अरे पण त्याच्याकडून तुला का चिडवलं जातं किंवा त्याला तुझ्याकडून का चिडवलं जातं, हे अशा दोन्ही अर्थ. म्हणजे सहजपणे बोलण्याच्या ऐवजी थोडंसं वेगळ्या पद्धतीने बोलणे, कर्माने सुरुवात करून प्रभावीपणे आपलं म्हणणं मांडणे म्हणजेच पॅशिव्हाइस. मग व्हाय डू यू किंवा व्हाय इज ही टीज्ड बाय यू हे झालं या वाक्याचं पॅशिव्हाइस. काय केलं आपण? WH वर दशासा सांगितला, योग्य ते सहाय्यकारी क्रियापद घेतलं, कर्ता घेतला, क्रियापदाचा तिसरं रूप घेतलं, बाय हा शब्द घेतला आणि कर्त्याची द्वितीय घेऊन प्रश्नार्थक चिन्ह दिलं. तुम्हाला प्रश्न पडेल ते यू तर कर्ता आहे, हा यू ची द्वितीयच यू आहे म्हणून ते प्रथम आणि द्वितीय सेम आहे, म्हणून त्यात काही बदल करता येत नाही. तर हे झालं या पहिला प्रकार. आता त्यानंतर आपल्याला पाहायचं की जर दुसरं उदाहरण पाहायचं की इथे हेल्पिंग वर्ब आले. आता वाक्यामध्ये दोन काळ असेल, सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स. या वाक्याच्या निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये सहाय्यकारी क्रियापद वापरता येतं असर्टिव्ह मध्ये. पण जर वाक्य सहजपणे दिलेलं असेल तर इथं डू किंवा डज ही सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं. दुसऱ्या काळामध्ये ऑलरेडी सहाय्यकारी क्रियापद असतं. मग आता हे व्हाय जी टीज्ड बाय यू, आता हा झाला एक प्रकार. समजा जर सहाय्यकारी क्रियापद आलं नाही तर काय करायचं? उदाहरण नंबर 2. Here was C. Here was C playing Kho. म्हणजे here was C playing Kho म्हणजे ती खो-खो कुठे खेळत होती. मग त्या नियमानुसार हेअर लावूया. त्यानंतर खो खो हे कर्म आहे. इथं खो खोला पास्ट कंटिन्युअस सहाय्यकारी क्रियापद आहे वॉज, म्हणजेच बी आय एन जी. हिअर वॉज खो खो बीइंग प्लेड बाय सी ची द्वितीय शेवटी प्रश्नार्थक. तर अशा पद्धतीनं वाक्य आपल्याला सोडवावे लागतील. तर इथं सुद्धा इथं बदल फक्त आपण वॉज आल्यामुळे इथं बी आय एन जी घेतलं, कर्माच्या नंतर
VING हा प्रत्यय जोडला. तर मित्रांनो वाक्याचा दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे व्हर्बल क्वेश्चन. तर व्हर्बल क्वेश्चन कसं करायचं? दुसरा प्रकार आपण पाहूया. यातील इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये पहिला WH क्वेश्चन, दुसरा व्हर्बल क्वेश्चन. आता व्हर्बल क्वेश्चनचं सहकारी क्रियापद काय असेल? कारण व्हर्बल क्वेश्चन म्हणजे काय हे अगोदर आपण पाहूया. याला दुसरं नाव म्हणजे यस नो टाइप क्वेश्चन. यस ऑर नो टाइप क्वेश्चन. आता यस नो टाइप क्वेश्चन घ्यायचा म्हणजेच आपल्याला व्हर्बल क्वेश्चनला डिफाइन करता येईल. म्हणजे व्हर्बल क्वेश्चन म्हणजेच का विचारावा व्हर्बल क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चन फक्त जेव्हा आपल्याला एकच उत्तर अपेक्षित आहे, हो किंवा नाही. म्हणजे जेव्हा आपल्याला हो किंवा नाही एवढं उत्तर अपेक्षित आहे तेव्हा तो व्हर्बल क्वेश्चन असतो. आणि ही जे व्हर्बल क्वेश्चन स्टार्ट विथ हेल्पिंग वर्ब म्हणजे ॲक्झिलरी व्हर्बने किंवा सहाय्यकारी क्रियापदाने कोणाची सुरुवात होते? व्हर्बल क्वेश्चनची. मग याचं पॅसेज कसं करावं पहा. हॅव यू seen the nature site. म्हणजे निसर्गातील दृश्य पाहिलीत का? Have you seen the nature site? म्हणजे हे हेल्पिंग वर्ब, हा करता, मेन वर्ब, ऑब्जेक्ट. हे तिथं have you seen. आता हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स. मग प्रेझेंट परफेक्ट टेन्स टर्न इनटू प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे अर्थात हॅज बीन किंवा हॅव बीन घ्यावं लागेल. मग हॅव यू सीन द नेचर साइट. आता इथं कर्म काय? द नेचर साइट. आता इथं हॅव का आलं? कारण इथं हॅवच्या नंतरचा जो कर्ता आहे तो यू आहे. इथे यू आलं पण हॅव आलं. टू हॅवची दोन सहाय्यकारी क्रियापदे. पहिलं कोणतं? हॅज आणि दुसरं कोणतं? हॅव. मग इथं हॅव आलं कशामुळे? यू मुळे आलं. आता इथं आपल्याला द नेचर साइट हे ऑब्जेक्ट कर्त्याच्या ठिकाणी घ्यायचे. मग याला सहाय्यकारी क्रियापद काय घ्यावं लागेल? हॅज. द नेचर साइट. त्यानंतर बीन तिसरं क्रियापदाचं सीन बाय योची शेवटी प्रश्नार्थ. हॅज द नेचर साइट बीन सीन बाय यू. अशा पद्धतीनं व्हर्बल क्वेश्चनचं सहाय्यकारी म्हणजे पॅशियस करता येईल. आता जर समजा इथं आपण हेल्पिंग वर्ब आहे, एक दुसरं उदाहरण म्हणून आपण पाहूया. यामध्ये तर दुसरं उदाहरण पहा. डीड यू किंवा डीड मीना लर्न ग्रामर. डीड मीना लर्न ग्रामर. अतिशय सोपं वाक्य आहे. मग इथे सिंपल पास्ट टेन्स जो सहाय्यकारी क्रियापद डीड, कर्ता मीना, लर्न वर्ब, ग्रामर ऑब्जेक्ट. आता डीडचा काळ सिंपल पास्ट टेन्स आहे म्हणजे सिंपल पास्ट टेन्स टर्न इनटू पास्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे या ग्रामरला अनुसरून आपण हेल्पिंग वर्ब घेऊया ऑज ग्रामर. पुन्हा लर्न बाय विशेष नाम आहे मीना म्हणून विशेष नामाचे द्वितीया तेच विशेष नाम असतं. ऑज ग्रामर लर्नड बाय मीना म्हणजे मीनाने ग्रामर शिकले का? ग्रामर मीनाकडून शिकण्यात आले का? असे दोन प्रश्न करतात. तर अशा पद्धतीनं त्याचं व्हाईस करायचं प्रश्नार्थक वाक्यातील व्हर्बल क्वेश्चनचं. आता मित्रांनो आपण तिसरा पॉइंट पाहूया. एक तिसरा प्रकार पाहूया की जेणेकरून
जर हेल्पिंग वर्ब आलंच नाही तर आपण काळ ओळखू शकणार नाही. तर व्हर्बल क्वेश्चन मध्ये तिसरा जो भाग आहे तो म्हणजे मॉडेल ॲक्सिलरीज. तर मॉडेल ॲक्सिलरीज कोणते आपण पाहिले कॅन, कुड, शुड, वुड, मे, मस्ट, माइट हे सगळे अनियमित सहाय्यकारी क्रियापद मॉडेल ॲक्सिलरी आहे. जर मॉडेल ॲक्सिलरी वाक्यात असेल तर आपण काय करावं, कारण मॉडेल ॲक्सिलरी वरून आपण काळ एक्झॅक्ट ओळखू शकत नाही. एकतर प्रेझेंट टेन्स किंवा पास्ट टेन्स किंवा फ्युचर टेन्स आपण त्या वाक्याच्या अर्थावरून काढतो. मग कसं लिहावं, समजा उदाहरणार्थ he could attend किंवा he could sing a song well. आता हे झालं assertive sentence. आता assertive sentence समजा आपण याला तर हेच प्रश्नार्थक रूपामध्ये काय होईल, could he sing a song well. आता याला व्हर्बल क्वेश्चन. मग इथं मॉडेल ॲक्सिलरी could इथं कॅन येऊ द्या, could येऊ द्या, should येऊ द्या, मे येऊ द्या, माइट येऊ द्या, काही असो जे मॉडेल ॲक्सिलरी असेल ते आपण ते सुद्धा लक्षात घेतले की कॅन कॅन बी, कुड बी, मे बी, माइट बी या पद्धतीने. मग कुड ही सिंग अ सॉन्ग वेल. आता इथं तो एक गाणं चांगलं गाऊ शकला असता का, तर हे कुड जे आहे जसे असतात यात बदल नाही. कर्म काय, अ सॉन्ग, कुड अ सॉन्ग. बी सिंगचा तिसरू सॉन्ग, वेल कॉम्प्लिमेंट, बाय हिची द्वितीया. तर मित्रांनो अशा पद्धतीने जर कुड असेल कुडी, कॅन असेल कॅन, मे असेल मे, अशा पद्धतीने सोडवायचं. समजा कॅन यू लर्न इंग्लिश. मग इथे सुद्धा कॅन इंग्लिश बी लर्न बाय यूची द्वितीया शेवटी प्रश्नार्थक. तर अशा पद्धतीने प्रश्नार्थक वाक्याचं पॅशलाइज करायचं. आलं लक्षात? डू यू अंडरस्टँड इट? समजलं असेल नक्कीच. तर हाऊ टू चेंज द ॲक्टिव्ह व्हॉइस इनटू पॅसिव्ह व्हॉइस ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. समजलं?